सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकर. आज ऐकूया एकत्र दोन भाग. भाग 43 पाऊस पाऊस आणि भाग 44 देवाघरचं बोलावणं. भाग 43 पाऊस पाऊस. पाहता पाहता पावसाळा सुरू झाला. पावसाची संततधार सुरू झाली. अधूनमधून थोडा खंड पडायचा, पण थोड्याच वेळात आभाळ पुन्हा भरून यायचं आणि असा मुसळधार पाऊस सुरू व्हायचा की सगळा आसमंत धुसर होऊन जायचा. अशावेळी घरात बसून करणार तरी काय, म्हणून मग आसपासचे सगळे लोक अन्नदाबाबूंच्या दिवाणखान्यात गप्पा मारत बसायचे. जुन्या काळातल्या नीळ कारखान्यापासून खलाशांना चकवा देऊन जहाज फुटायला कारणीभूत ठरणाऱ्या पुरीच्या समुद्रातील लोहचुंबकाच्या खडकापर्यंतच्या कितीतरी गोष्टी तिथं निघायच्या. अवतीभोवतीच्या त्या धुंद धुसर पावसाळी वातावरणात शक्याशक्यतेच्या सीमेवर रेंगाळणाऱ्या अरेबियन नाईट्समधील गोष्टी ऐकायला खूप मजा यायची. त्यावरून मग सहजच ज्योतिषशास्त्राच्याही गोष्टी निघत. मित्र हो, भृगुसंहिता हे खरंच मोठं गूढ असं शास्त्र आहे बरं. कोणीतरी सुरुवात करायचं. तुम्ही फक्त तुमची जन्मवेळ सांगा, तुमच्या संपूर्ण जीवनाचा पट तुम्हाला भृगुसंहितेत लिहून ठेवलेला दिसेल. तुमचे पूर्वज, तुमच्या संपूर्ण घराण्याचा इतिहास, एवढंच नव्हे तर तुमच्या भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा नकाशा तुम्हाला पाहायला मिळेल. अशा एकाहून एक मनोरंजक गोष्टी सुरू झाल्या की कोणी जागेवरून हलायचं नाव घेत नसे आणि गोष्टी सांगणारेही असे पट्टीचे होते की त्यांचे ते कथन कौशल्य श्रोत्यांना नुसतं खिळवून ठेवत असे. दिवाणखान्यात गप्पा गोष्टी सुरू असत आणि बाहेर आसमंत कोंदाटून टाकणाऱ्या मुसळधार पावसाची संततधार सुरू असे. निसर्गाचं ते भयावह रूप पाहून कोणीतरी म्हणायचं, मंडळी आता घरी गेलेलं बरं. पावसानं फारच उग्र रूप धारण केलंय. काहीतरी भयंकर घडणार आहे एवढं निश्चित. जमलेले लोक हळूहळू घराकडे परतू लागत. अपुलाही मग उठावंच लागायचं. एके दिवशी असाच तो घरी आला तर सर्वजया आणि दुर्गा रानवेलींचा भला मोठा भारा घेऊन पायऱ्या चढताना दिसल्या. अगदी सकाळपासून त्या मायलेकी वेली गोळा करायला गेल्या होत्या. भाजी म्हणून शिजवून खायला हीच पानं कामी येणार होती. अरे बाप रे, केवढा मोठा हा भारा, कुठून आणलंस गाई? अपूनं विचारलं. गोळा केलेल्या वेलींकडे आनंदाने पाहात हसून दुर्गा म्हणाली, केवढा मोठा भारा म्हणे. भर पावसात आम्ही वेली गोळा करतोय आणि तू मात्र छानपैकी घरात बस. तिथं ते जांभळाचं झाड आहे ना, तिथं मिळाल्या. पावसाच्या पाण्यानं तिथं गुडघाभर तळं साचलंय. ते जाऊनच का पाहत नाहीस? खूप दिवसांपूर्वी हरिहरने 5 रुपये पाठवले होते तेवढेच. त्यानंतर त्यानं ना कधी पैसे पाठवले ना कधी साधी खुशालीची चिठ्ठी लिहून पाठवली. परंतु सर्वजयानं आशा सोडली नव्हती. रोज सकाळी जाग आल्यावर ती स्वतःशीच म्हणायची, थोडा उशीर झाला म्हणून काय झालं, आज निश्चित पैसे येतील. शेवटी त्यांनाही काळजी आहेच ना. पण तसं काहीच घडत नसे. मग ती अपूकडे वळायची आणि तो जणू त्याचाच गुन्हा असल्याप्रमाणे त्याला दूषणं देत म्हणायची, सारखा खेळ खेळ आणि खेळ, दिवसभर नुसता खेळतच असतोस, त्यामुळेच तुला पोस्टमन दिसत नाही. जा पोस्ट ऑफिसजवळ जाऊन बैस आणि तो पोस्टमन येईल तेव्हा त्याला आमच्यासाठी काही आले का ते विचार. नाही ग आई, माझं लक्ष नाही असं म्हणू नकोस. कालच तो पोतूच्या घरी पत्र देऊन गेला. माझ्यावर विश्वास नसेल तर पोतूला विचार, त्याच्यावर माझं पूर्ण लक्ष आहे. अपू सर्वजयाला समजवायचा. पावसाची संततधार सुरू होतीच, परंतु अपूला त्याची पर्वा नव्हती. ठरल्याप्रमाणे तो रोज अन्नदारे यांच्या देवळासमोर उकिडवा बसून पोस्टमनची वाट पाहत असायचा. ढगांचा कांठळ्या बसवणारा गडगडाट झाला की त्याला फार भीती वाटायची. देव डोळे वटारून रागानं पाहतोय, आता तो मोठ्यानं ओरडेल आणि गर्जना करेल, अपू स्वतःशीच म्हणायचा आणि डोळे मिटून घेऊन कानात बोटं घालायचा. कितीही वाट पाहिली तरी पोस्टमनचा पत्ता नसायचा. थोड्या वेळानं पाहावं तर पावसानं भिजलेल्या कबुतरांचा थवा इकडून तिकडे फडफडत जाताना दिसायचा. देवळाच्या वळचणीला आश्रय घेणाऱ्या त्या पक्ष्यांकडे पाहत अपू तसाच बसून राहायचा. दुसऱ्या दिवशी मोठ्या सकाळीच सर्वजया आंघोळीला म्हणून बाहेर पडली. घाटाच्या पायऱ्यांवर तिच्याखेरीज तिथं एक न्हाव्याची बायको सोडली तर तिसरं कोणीही नव्हतं.
सर्वजयानं आपल्या पातळाच्या ओचातून काशाची एक थाळी बाहेर काढली आणि त्या स्त्रीला दाखवत ती म्हणाली, ही पहा, चांगली पाहून घे, अगदी अस्सल काशाची आहे. तू त्या दिवशी भांड्यांचं म्हणालीस म्हणून ही थाळी मी घेऊन आले. मला ही थाळी माझ्या लग्नात मिळाली आहे. आता अशा थाळ्या पाहायलाही मिळत नाहीत. बरीच घासाघीस केल्यावर त्या न्हाव्याच्या बायकोनं सर्वजयाला 8 आणे दिले आणि ती थाळी तिनं आपल्या ओच्यात लपवली. याबद्दल कुठेही एक अक्षरही बोलू नकोस म्हणून सर्वजयानं तिला पुन्हा पुन्हा बजावलं. दरम्यान पावसाचा जोर अधिकच वाढला. पूर्वेकडून येणारा वारा प्रचंड वेगाने वाहू लागला. तलाव, तळी आणि खंदक पाण्याने ओसंडून वाहू लागले. रस्त्यांवर घोट्या इतकं पाणी साचलं. वारा इतक्या जोमाने वाहत होता की झाडांच्या फांद्या अक्षरशः जमिनीपर्यंत झुकत होत्या. 4-5 दिवस हे असंच चालत राहिलं. भयानक वादळ आणि तशात मुसळधार पाऊस सतत सुरूच होता. पाहावं तिकडं पाणीच पाणी झालं होतं. गाईगुरांनी जिथं जागा मिळेल तिथे झाडाखाली किंवा गोठ्यांमध्ये आश्रय घेतला होता. वासरं त्यांच्या कुशीत दडून बसली होती. पक्षीही आपापल्या घरट्यांमध्ये चिडीचूप होऊन बसले होते. पावसाचा आवाज सोडला तर कुठूनही कसलाही आवाज येत नव्हता. रात्रंदिवस फक्त तोच एक आवाज कानावर येत होता. पावसात भिजून आलेला अपू डोक्यावर पडलेलं पाणी निरपत व्हरांड्यात उभा होता. दीदी, अगं आपल्या वेळूबनापर्यंत पाणी आलंय बघ, लवकर ये, पहा की जरा, अपू म्हणाला. दुर्गा गोधडी पांघरून पडली होती. खरं म्हणजे अशक्तपणामुळे तिला उठावंसंही वाटत नव्हतं. किती पाणी आलंय? थकल्यासारखं तिनं विचारलं. तुझा ताप बरा होईल तेव्हा तू पाहशीलच म्हणा. चिंचेच्या झाडाखाली तर गुडघ्या इतकं पाणी आलंय. आई कुठं आहे? मला भूक लागली आहे. घरात थोड्या भाजलेल्या कण्या सोडल्या तर तांदळाचा एक दाणासुद्धा शिल्लक नव्हता आणि त्या कण्याही आता खूप शिळ्या झाल्या होत्या. परंतु बिचारी सर्वजया तरी काय करणार? त्या मला नकोत, हुंदके देत अपू म्हणाला. मला फार भूक लागली आहे, मला भात पाहिजे. आई कर ना गं थोडा भात, मला भूक लागत नाही असंच तुला वाटतं की काय? असं करू नकोस रे बाळा, सर्वजया म्हणाली. थोडा वेळ थांब, मी त्या कण्या तुला छानपैकी मोहरीच्या तेलात भाजून देते. भाजल्यावर त्यांना अशी चव येईल म्हणतोस. परंतु अपू काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता. त्याला भातच हवा होता, ताजा गरमागरम भात. अरे बाळा, मी तरी कुठला स्वयंपाक करू? पाऊस असा कोसळतोय, सरपण पार भिजलंय आणि चूल तर थंडच झाली आहे, असं म्हणत सर्वजया हसली आणि पातळात लपवून आणलेला मासा बाहेर काढत ती म्हणाली. तुमच्यासाठी मी काय आणलंय पाहिलं? हे पहा. मासा कुठे मिळाला गाई? अपूनं पाहावं म्हणून तो उंच धरत ती म्हणाली. मला हा वेळूबनात सापडला. तो की नाही उथळ पाण्यात त्याच्या कल्ल्यांवर सरकत होता. नदीचं पाणी इतकं वर आलंय की सगळे मासे आसपासच्या दलदलीकडे वळलेत. नदी आणि आजूबाजूचा सगळा परिसर जणू एकच होऊन गेलाय. अंगात अशक्तपणा असूनही अंगावरची गोधडी फेकून देऊन दुर्गा खाडकन उठून बसली. आई, मला मासा दाखव बघू. खरंच का मासे कल्ल्यांवर चालतात? अजूनही आहेत का तिथं? अपूला वाटलं असंच पळत जावं आणि अजून मासे पकडून आणावेत. परंतु सर्वजयानं त्याला अडवण्यात मोठ्या प्रयत्नाने यश मिळवलं. अपू, काही काळजी करू नकोस, दुर्गा अपूला सांगत होती. माझा ताप उद्यापर्यंत थोडा कमी होईल तेव्हा आपण दोघे मिळून मासे पकडायला जाऊ. वेळूबनातून आपण भरपूर मासे पकडून आणू. आणि बोलता बोलता ती विचारात हरवून गेली. वेळूबनात मासे? मोठं नवलच आहे, पण ते जमिनीवर कसे काय चालत असतील? मोठीच मज्जा आहे. मासे म्हणे त्यांच्या कल्ल्यांवर चालतात. उद्या सकाळी बघायला गेलंच पाहिजे. तोपर्यंत माझा ताप निश्चितच उतरलेला असेल. बाहेर खूपच अंधारून आलं होतं. हळूहळू काळ्या ढगांच्या कृष्णछाया येऊ घातलेल्या रात्रीच्या अंधारात मिसळत गेल्या आणि सर्वत्र गर्द काळोखाचा अथांग समुद्र पसरला. अपू आणि सर्वजया दुर्गाच्या अंथरुणाशेजारी बसून होते. सर्वजया विचारात गढून गेली होती. नीरेंचं पत्र आलं असतं तर किती छान झालं असतं. पत्र न यायला कारण तरी काय झालं म्हणायचं? खरं तर त्याने दुर्गाला पाहिलंय. दुर्गा त्याला आवडलीसुद्धा होती. मग पत्र यायला काय हरकत होती? दीर्घ निश्वास सोडून सर्वजया निशब्द बसून राहिली. मेलं माझं हे नशीबच असं दळभद्री आहे, त्याला कोण काय करणार? जे स्वप्न पाहावं ते असं धुळीला मिळतं. हे दुर्दैवी दिवस का इतके लवकर संपणार आहेत? ते संपतील तेव्हा खरं. दुर्गा आणि अपू आईनं एकदा त्यांना शिकवलेल्या गाण्यावर मोठमोठ्यानं वाद घालत होते. बाहेरून येणारा थंड वारा अंगाला झोंबत असल्यानं अपू आईच्या कुशीत शिरला होता. थंडीने कुडकुडत असतानाही मोठमोठ्याने हसत त्याने विचारलं होतं. हे असं का गाई?
श्यामलंका दळण दळते, तिथं केस जमिनीवर खेळतात. मध्येच हस्तक्षेप करीत दुर्गा म्हणाली होती. तिची आई तिला सोडून गेली आहे, पुन्हा त्यांची भेट होत नाही. काहीतरीच काय, तसं काही नाही. हो की नाही गाई? अपू म्हणाला होता. दीदीला त्या गाण्यातले शब्द आठवत नाहीत हे पाहून त्याला एकदम हसू फुटलं होतं. अपूचं ते बालसुलभ निरागस हास्य सर्वजयाच्या मनाला फार स्पर्शून गेलं होतं. अपूकडे पाहत ती पुन्हा विचारात गळून गेली. मला काही डझनभर मुलं नाहीत, लाडाकोडाचा एकच आहे. त्याच्यासाठी मला कुठलं घबाड थोडंच हवं आहे. संदेश नकोत, कुठले स्वादिष्ट पदार्थ नकोत, की तूप लोणीही नको. त्याला फक्त भात हवा असतो, पण तेवढाही मी त्याला वाढू शकत नाही. काय मिलं हे दुर्दैव. आणि हे पडायला आलेलं जीर्ण जुनाट घर, आमच्या 5वीला पुजलेलं हे दारिद्र्य, 2 वेळच्या घासभर अन्नासाठी करावी लागणारी धडपड. देवा रे, माझ्या अपूला लवकर मोठं कर. तो मोठा झाला की कमावता होईल. हे सारं संपून जाईल. आमचे दिवस पालटतील. खरंच तो मोठा झाल्यावर. रात्री बराच उशिरा सर्वजयाला जाग आली. अपू तिला हाक मारत होता. आई उठ, माझ्या अंगावर पाऊस पडतोय. सर्वजयानं उठून दिवा लावला. पाऊस माथे फिरू सैतानासारखा भयावह गर्जना करीत कोसळतच होता. छताला पडलेल्या भेगांमधून पाणी आत शिरत होतं. तिनं अंथरुणं एका बाजूला ओढली. तापामुळे दुर्गा गाढ झोपली होती. तिच्या अंगाला हात लावून सर्वजयानं ताप पाहिला. दुर्गाची गोधडीही पूर्ण ओली झाली होती. दुर्गा, दुर्गा, उठ बरं बाळ, सर्वजया म्हणाली. दुर्गा, ऐकतेस ना माझं? थोडं उठून बैस. एवढं तुझं अंथरूण काढू दे. उठ बेटा, सगळं भिजले बघ. तू सुद्धा किती भिजलीस. मुलं पुन्हा चटकन झोपी गेली. परंतु सर्वजयाला झोप येत नव्हती आणि कदाचित येणारही नव्हती. उलटसुलट विचारांनी तिच्या मनात नुसतं थैमान मांडलं होतं. सर्वजया अस्वस्थ होती. काही अघटित तर घडणार नाही ना? सर्वजयाच्या मनात संभाव्य संकटाची पालचूक चुकली. निश्चितच काहीतरी अघटित घडणार असं वाटू लागलं. हा विचार मनात येताच भीतीने तिचा थरकाप उडाला. त्यातच हरिहरची काळजी तिला खात होती. काय झालं असेल आता? यावेळी कुठं असतील कुणास ठाऊक. किती दिवस झाले त्यांचं पत्रही नाही. का बरं लिहिलं नसेल? पैसे पाठवता आले नाहीत म्हणून काय झालं? निदान खुशाली तरी कळवायची. त्यांचं पत्र नाही असं आजवर कधीच झालं नाही. देवाच्या दयेनं त्यांची प्रकृती चांगली असली म्हणजे झालं. देवी माते, मी तुला नवस करते, ते सुखात असल्याची वार्ता माझ्या कानावर येऊ दे. तो वादळी पाऊस रात्रभर तसाच कोसळत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी पावसाचा जोर थोडा ओसरला खरा, पण चिखल मात्र भरपूर झाला होता. सर्वजयानं कुंपणाबाहेर जाऊन पाहिलं तर तिला वेळूवनातला खड्डा तुडुंब भरलेला दिसला. आंघोळीहून यायच्या वाटेवर असतानाच तिला निबरनची आई दिसली. अहो निबरनची आई, थांबा जरा, तिनं हाक मारली. पण निबरनच्या आईजवळ पोहोचल्यावर मात्र ती थोडी ओशाळली आणि संकोचानं म्हणाली, काही दिवसापूर्वी तुम्ही तुमच्या मुलासाठी माझ्याकडचं ते वृंदावन वस्त्र घेण्याविषयी बोलला होता ना? तेव्हा नाही, म्हणजे तुम्हाला जे हवं असेल तर. छानच आहे ते वस्त्र, पण ते वापरून जुनं झाले की अजूनही तसंच आहे? अगदी आहे तसं कोरं करकरीत आहे हो. या ना, बघून तरी जा. एवढा हा पाऊस थांबू दे, एके दिवशी मी मुलालाच घेऊन येईन. पण मी म्हणते, पाऊस थांबायची वाट कशाला पाहता? आताच येऊन जा ना, तुम्हाला ते निश्चितच आवडेल. ते घेऊन बरेच दिवस झालेत हे खरं आहे, पण ते आहे तसं अगदी कोरं करकरीत आहे. कधी वापरलंच गेलं नाही ना. अलीकडेच मी ते छानपैकी धुवून आणि घडी करून ठेवलं आहे. एवढं बोलून सर्वजया थांबली आणि पुढे म्हणाली, सध्या तुम्ही तांदूळ सडत नाही वाटतं? अशा दमट हवेत तांदूळ कुठले सडणार? लागेल एवढाच तांदूळ आम्ही दरवेळी सडतो. निबरनच्या आईजवळ जाऊन तिची विनवणी करत सर्वजया म्हणाली, थोडासा आम्हाला देऊ शकाल? फार नको, अर्धं मापटं दिलात तरी खूप होईल हो. काय झालं माहिती आहे का? अहो, पाऊस हा असा लागलाय आणि बाजारात तांदूळ आणायला पाठवायचं म्हटलं तरी कुणाला पाठवायचं? मी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे मागितलं, पण मी विकत घ्यायला तयारसुद्धा आहे, ते द्यायला तयार नाहीत. फारच अवघड झाले हो. निबरनच्या आईला ते सगळं मान्यच होतं. तरीही ती म्हणाली, आमच्याकडचा तांदूळ तुम्हाला किती आवडेल कुणास ठाऊक? तो फारच जाडाभरडा आहे हो. तरी तुम्हाला पाहिजे असेल तर देईन, माझी काही हरकत नाही. भाग 44. देवाघरचं बोलावणं. निंबाच्या सालीचा कडूशार काढा पिऊन पिऊन दुर्गा अक्षरशः कंटाळली होती. तेच तिचं औषध आणि तेच तिचं अन्न
असा प्रकार झाला होता. शिवाय तो काढाही तिच्या पोटात फार वेळ राहत नसे. ताप अजूनही हटत नव्हता. खरं म्हणजे तिला द्यायला घरात औषध नव्हतं आणि खायला द्यावं म्हटलं तर घरात अन्नाचा कणही नव्हता. तशातच तिथं जवळपास कोणी डॉक्टर नव्हता की साधा वैद्यही नव्हता. थकलेल्या आवाजात दुर्गा म्हणाली, आई, मला खाऱ्या बिस्किटांचा एखादा तुकडा देशील? छान लागतात ग ते. परंतु बिस्किट नाही म्हणून दुसरं काही द्यावं तर घरात साधा साबुदाणासुद्धा नव्हता. त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा मुसळधार पाऊस आला आणि भयानक असं वादळही आलं. नदीचा पूर वाढतच गेला आणि रात्र होत गेली तसतसा पूर्वेकडून येणारा वारा अधिकच खवळल्यासारखा वाहू लागला. काळ्या ढगांनी संपूर्ण आकाश आच्छादून टाकलं. हळूहळू रात्रीच्या गर्द अंधारात विलीन होऊन ते जणू संतप्त फुतकार टाकू लागलं. सगळं वातावरण भयंकर झालं होतं. पावसाचा आवाज आणि वादळाचं घोंगावणं यामुळं सर्वजयाला तिचं स्वतःचं बोलणंसुद्धा ऐकू येत नव्हतं. वाऱ्याच्या प्रत्येक झोताबरोबर मोडके दरवाजे आणि खिडक्यांच्या फटींमधून पाणी आत येत होतं. सर्वजया ठिकठिकाणी फाटक्या तुटक्या कपड्यांचे बोळे घालून ते पाणी थोपवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु ते शक्य नव्हतं. पाऊस आत येतच होता. या वादळाच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी आता कुठलाही आधार उरलेला नव्हता. दिवसभराच्या थकव्यामुळं दोन्ही मुलं अंथरुणावर निपचित पडली होती, परंतु सर्वजयाला झोप नव्हती. शेवटी ती उठून बसली. पोटात अन्न नसल्यामुळं तिलाही अशक्तपणा आला होता. भीती आणि अस्वस्थतेमुळं तिच्या सहनशक्तीचा जणू अंतच झाला होता. रात्र चढत गेली तसतसं वाऱ्याचं घोंगावणं आणखीनच वाढलं. असल्या वादळात या घराचं काय होणार आहे कुणास ठाऊक. स्वतःशीच पुटपुटत सर्वजयानं दरवाजा उघडून बाहेर पाहिलं. व्हरांड्याची भिंत शाबूत होती, परंतु एकदम अंगावर आलेल्या पावसाच्या सरींनी सर्वजया पूर्ण भिजली. काय करू रे देवा, मीही अशी एकटी बाई माणूस आणि ही 2 मुलं. अशा वेळी एकदम कोणी आत आलं तर? समजा हे घरच कोसळलं तर? पण तसं झालं तर आधी व्हरांड्याची ती भिंतच पडेल. ती पडताच आवाज होईलच. तो कानावर आला रे आला की मी दोन्ही पोरांना मागच्या दाराकडे ओढून घेईन. घरात पाणी शिरतच होतं आणि आता तर तिच्या पायाखालीही पाणी साचलं होतं. अंधारातच चाचपडत ती अपूच्या अंथरुणापर्यंत गेली आणि तिनं त्याच्या अंगावर हात ठेवला. तो पूर्ण भिजला होता. त्याचं पांघरूणसुद्धा चिंब भिजलं होतं. आता काय करावं बरं? मेली ही काळ रात्र संपणारच नाही का? तिच्या अंथरुणाखाली काडीपेटी होती. जेमतेम तीच तेवढी कोरडी राहिली होती. सर्वजयानं कसाबसा दिवा पेटवला आणि मुलांना हाक दिली, अपू, उठ बरं, थोडं उठून बैस. दुर्गा, तू अशी दुसऱ्या कुशीवर हो बरं. तुझ्या अंगावर पावसाचं पाणी पडते. त्या कुशीवर वळ बरं बाळ. अपू उठून बसला आणि तशाच पेंगुळलेल्या डोळ्यांनी बाहेर डोकावून पाहू लागला. परंतु तो लगेच अंथरुणावर कलंडला आणि पुन्हा झोपी गेला. तेवढ्यात अचानकपणे घरातच प्रचंड आवाज झाला. सर्वजयानं काय झालं ते पाहण्यासाठी म्हणून दरवाजा उघडला. स्वयंपाक खोलीची भिंत कोसळली होती. आता यानंतर राहिलेल्या घराची पाळी आहे. सर्वजया स्वतःशीच पुटपुटली. आता देवाशिवाय माझी हाक ऐकणारं कोणीही नाही. सर्वजया ईश्वराची करुणा भाकू लागली. देवा रे, एवढी काळ रात्र उलटू दे. माझ्या मुलांवर तुझी कृपादृष्टी राहू दे. देवा रे, माझं एवढं ऐक. मरणाला मी भीत नाही, पण या दोघांचं काय? त्यांना तरी सुरक्षित ठेव रे देवा. अजून सूर्योदय व्हायचा होता. वादळ थांबलं होतं, परंतु पावसाची रिपरिप अजूनही सुरूच होती. हरिहरच्या घराशेजारी राहणाऱ्या नीलमणी मुखर्जींची बायको मोठ्या सकाळी उठून गायी जागेवर आहेत की नाही ते पाहण्यासाठी गोठ्याकडे निघाली होती. तेवढ्यात तिला कोणीतरी घराचा मागचा दरवाजा ढकलत असल्याचा आवाज आला. तिनं दरवाजा उघडला आणि पाहते तर काय, सर्वजया तिच्यासमोर उभी होती. तू अशा अवेळी भूतासारखी कशाला आलीस ग? आश्चर्यानं तिनं विचारलं. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. एका श्वासात सर्वजया म्हणाली, दीदी, भाऊजींना उठवता. त्यांना म्हणावं जरा लवकर या. दुर्गाला काय झालंय कुणास ठाऊक, कसं तरीच करतेय. काय झालंय तिला? तिला की नाही गेल्या काही दिवसापासून ताप आहे. सारखा येतो आणि जातो. मला वाटतं तो हिवताप आहे. पण काल रात्री ताप फारच वाढला हो. कालची रात्र किती भयानक होती हे तुम्हीही पाहिले की. बोलवता का जरा लवकर भाऊजींना? विस्कटलेले केस, जागरण आणि विकलतेनं लाल झालेले डोळे यामुळं सर्वजया अगदी वेड्यासारखी दिसत होती.
सर्वजयाची दया येऊन नीलमणी मुखर्जींची बायको म्हणाली, काळजी करू नकोस गं, थोडं थांब. आत्ता बोलवते त्यांना आणि मीही येते, थांब. रात्री गोठ्याचं छप्पर पडलं, काय मेली ती काळ रात्र. मी तरी इतका विध्वंस कधी पाहिला नव्हता. रात्री गायी सोडवण्यासाठी त्यांनाच उठवलेलं. त्यानंतर ते पुन्हा झोपले. पण काळजी करू नकोस हां, आत्ता बोलवते. तिनं सांगितल्याप्रमाणेच घडलं. थोड्याच वेळात स्वतः नीलमणी मुखर्जी, त्यांची बायको, मुलगा फणी आणि त्यांची दोन्ही कन्या हे सगळे मिळून अपूच्या घराकडे निघाले. रात्रभर संपूर्ण गावात दहशत माजवून ते उद्ध्वस्त करून टाकणारा वादळाचा राक्षस आता जणू आकाशात विरून गेला होता. परंतु सगळे रस्ते, झाडांच्या मोडक्या फांद्या, पानं, पालापाचोळा आणि कोवळे बांबू यांनी आच्छादून गेलं होते आणि त्यामुळे त्यातून चालणंही अवघड झालं होतं. नीलमणी बाबू घरात शिरले तेव्हा अपू दुर्गाच्या अंथरुणाजवळ बसलेला होता. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो किती चिंताग्रस्त झाला आहे हे लक्षात आलं. आता कसं वाटते? नीलमणी बाबूंनी विचारलं. अहो काका, ती तापात बडबडते. नाडी बघू, असं म्हणत नीलमणी बाबू तिच्या अंथरुणाशेजारी बसले. खरंय, ताप खूपच चढलाय, पण मला वाटतं काळजी करण्यासारखं काही नाही. फणी, असाच नवाबगंजला जा आणि डॉक्टर शरद यांना सोबतच घेऊन ये. दुर्गा, अगं दुर्गा. त्यांनी दुर्गाला हाक दिली, परंतु दुर्गा शुद्धीवर नव्हती. त्यामुळं तिनं कुठलाही प्रतिसाद दिला नाही. आजूबाजूला पाहत नीलमणी बाबू पुढे म्हणाले, काय ही सगळी अडचण करून ठेवली आहे? रात्रीच्या पावसामुळं अजूनही सगळं ओलंच आहे. नाही, मी काही तुम्हाला दोष देत नाही आहे, सर्वजयाला उद्देशून ते पुढे म्हणाले. पण तुम्ही सर्वजण आमच्याकडे येऊ शकला असता. तुमचा तो हरिहर म्हणजे फार अव्यवहारी माणूस आहे. मला हे कळत नाही की घराची एवढी वाईट अवस्था त्याने होऊच कशी दिली. त्याचंही नेहमीचंच आहे. तुमचं आपलं काहीतरीच, घर दुरुस्त करा म्हणे. अहो, इथं खायला अन्न नाही आणि घर दुरुस्त करायला सांगतायत. नीलमणी मुखर्जींची बायको एकदम उसळून म्हणाली, बायका पोरं अशी दरिद्री अवस्थेत ठेवून वणवण भटकायची का कुणाला हौस आली आहे? बिचारी दुर्गा, तिला किती ताप आहे आणि तशात ओल्या अंथरुणातच ती झोपली आहे. सर्वजया, थोडं पाणी गरम करायला ठेव. फणी, ती खिडकी उघड बरं. असं म्हणत तिनं सर्वजयाला मदत करायला सुरुवात केली. नवाबगंजचे डॉक्टर शरद थोडे उशिराच पोहोचले. दुर्गाची प्रकृती तपासून त्यांनी काही औषधं दिली. ते म्हणाले, काळजी करण्यासारखं काही नाही, परंतु ताप फारच होता. तेव्हा तुम्ही एक काम करा, तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत चला. हरिहर कुठे आहे ते कोणालाही माहीत नव्हतं. त्यामुळे पत्र पाठवायचं तर कुठं पाठवायचं हा प्रश्नच होता. शेवटी त्याच्या मागच्या पत्त्यावर पत्र पाठवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी पाऊस थांबला आणि वादळही पूर्णपणे थंडावलं. आकाशही अगदी निरभ्र झालं. नीलमणी बाबू रोज 2दा येऊन दुर्गाची प्रकृती पाहून जात. परंतु हवामान सुधारलं तरी दुर्गाची प्रकृती सुधारली नाही. तिचा ताप पुन्हा डोकं वर काढू लागला. पुन्हा डॉक्टरांना बोलावणं पाठवण्यात आलं. दुर्गाची प्रकृती अधिकच विकोपाला गेली आहे असं त्यांचं मत पडलं. हरिहरला पुन्हा एक पत्र पाठवण्यात आलं. अपू सतत दुर्गाजवळ बसून होता आणि अधूनमधून तिच्या कपाळावरच्या पट्ट्या बदलत होता. मधूनच तो विचारायचा, दीदी, ए दीदी, ऐकतेस ना? मला सांग, तुला आज बरं वाटते ना? दुर्गा अजूनही ग्लानीतच होती. अधूनमधून तिचे ओठ थोडेसे हलायचे, जणू ती स्वतःशीच बोलत असल्यासारखं वाटायचं. ती काय बोलते आहे ते ऐकायला अपू जीवाचा अगदी कान करायचा. परंतु ती काय सांगायचा प्रयत्न करत आहे ते मात्र त्याला मुळीच समजत नव्हतं. तिसऱ्या प्रहरी तिचा ताप ओसरला. बऱ्याच काळानंतर तिनं पहिल्यांदाच डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं. ती खूपच अशक्त झाली होती. त्यामुळे तिने जेव्हा थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा आवाज इतका अस्पष्ट येत होता की अगदी कान लावून ऐकल्याशिवाय ती काय बोलते आहे ते समजणं अवघड होतं. सर्वजया घरकाम उरकत असताना अपू सतत दुर्गाजवळच बसून होता. अपूकडे पाहत दुर्गानं हळूच विचारलं, अपू, आता कोणती वेळ आहे? सूर्य मावळतीला आलाय, उत्तरादाखल अपूनं सांगितलं. अगं दीदी, तू पाहिलंस का? इतक्या दिवसात आज पहिल्यांदाच ऊन पडलंय. माडाच्या शेंड्यांवर अजूनही ते मला दिसते बघ. थोड्या वेळानं अपूला हाक मारून दुर्गा म्हणाली, अपू, जरा ऐक, मला तुला काही सांगायचं आहे. काय सांगायचं आहे दीदी, सांग ना. अगदी तिच्या ओठांजवळ कान नेत अपू म्हणाला, मला बरं वाटल्यावर तू मला आगगाडी पाहायला नेशील? नेईन की, खात्रीपूर्वक आश्वासन देत अपू म्हणाला.
तुला बरं वाटल्यावर आपण सर्वजण आगगाडीतून गंगा स्नानाला जाऊ. मी बाबांना सांगेन, काही काळजी करू नकोस. तो संपूर्ण दिवस आणि ती रात्र तशीच निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी इतकं छान ऊन पडलं की सगळा आसमंत एकदम टवटवीत वाटू लागला. कालपर्यंत इथं मोठं वादळ येऊन गेलं हे कोणाला सांगूनही पटलं नसतं. सकाळी 10ची वेळ असावी. बऱ्याच दिवसानंतर नीलमणीबाबू आज नदीवर आंघोळीला जाणार होते. तत्पूर्वी अंगाला तेल चोळून घ्यावं म्हणून ते पाटावर बसतात न बसतात तोच त्यांना त्यांच्या पत्नीची अस्वस्थ हाक ऐकू आली. अहो लवकर या, अपूच्या घरातून रडण्याचा आवाज येते वाटतं. आणि मग ते सगळेच काय घडले ते पाहण्यासाठी धावले. पाहिलं तर सर्वजया दुर्गाच्या अंगावर पडून आक्रोश करत होती. दुर्गा, बाळ दुर्गा, तू का बरं डोळे उघडत नाहीस? मला आई म्हणून का ग हाक मारत नाहीस दुर्गा? दुर्गा, डोळे तरी उघड ग दुर्गा. सर्वजयाचा तो आक्रोश अक्षरशः हृदय पिळवटून टाकत होता. काय झाले? नीलमणीबाबू आत येत म्हणाले. तुम्ही जरा बाजूला व्हा पाहू, जरा मोकळी हवा येऊ द्या, व्हा बाजूला, काय झालंय ते पाहू द्या. परंतु त्यांचं बोलणं सर्वजयाला ऐकू गेलं नसावं. एवढेच नव्हे तर ते घरात आल्याचंही तिनं पाहिलं नसावं. ती तशीच विलाप करत राहिली. काय दुर्दैव कोसळलं रे देवा, माझी लाडकी दुर्गा. दुर्गा, का म्हणून माझ्याकडे पाहत नाहीस? माझ्याशी का बोलत नाहीस? शेवटी व्हायचं तेच झालं. दुर्गाचे मिटलेले ते डोळे पुन्हा उघडलेच नाहीत. तिला मृत्यूच्या हाका ऐकू येत होत्या. दुर्गा आता तिला आवडणाऱ्या रस्त्यांवरून धावू शकणार नव्हती. यापूर्वी कधीही न पाहिलेल्या रस्त्यावरून तिला आता चालावं लागणार होतं. पुन्हा एकदा डॉक्टरांना बोलावणं पाठवण्यात आलं. ते म्हणाले, खरंय, हिवतापाच्या तीव्र अवस्थेत हे असं होऊ शकतं. एकदम ताप उतरला तर त्याचा परिणाम हृदयक्रिया बंद पडण्यात होतो. काही दिवसापूर्वी अशीच एक केस माझ्याकडे आली होती. थोडा वेळ तसाच गेला आणि मग आसपासचे शेजारी अंगणात गोळा होऊ लागले.